नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर CA सह फ्रॉम KKCS न्यू स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, फायनली 23 डिसेंबर 2025 चला मुंबई सर्वांना आपण अपील केलं होतं आणि त्याप्रमाणे भरघोस रिस्पॉन्स पण भेटला. आणि 23 डिसेंबर 2025 रोजी आपण जे आंदोलन करायचा विचार करत होतो तो विचार पोस्टपोन केल्यामुळे, परमिशन न भेटल्यामुळे आपण क्लिअरली सांगितलं होतं की फक्त काही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी स्वरूपात काही विद्यार्थ्यांनी याचे ग्रुप जे आहेत विद्यार्थ्यांचे त्याच्यापैकी फक्त काही मित्रांनी सिलेक्ट करा की 2-4 जण जात आहोत, त्या हिशोबाने सॅम्पल बेसिसवर यावं. आणि प्रतिनिधी स्वरूपात येऊन सुद्धा 30+ स्टुडंट तिथे अवेलेबल होते. म्हणजे फायनली महावितरणला कळलंय की हा विषय सिरियस मॅटर आहे. ठीक आहे, तर आपण 23 डिसेंबर 2025 म्हणजेच मंगळवारी आपण महावितरण प्लस महाट्रान्सको प्लस महाजनको तिन्ही ऑफिसला व्हिजिट केलंय. भरपूर मुद्दे मांडलेत, काय काय चर्चा झाली आहे पूर्ण डिटेलमध्ये समजून घ्यायचे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ठीक आहे, व्हिडिओ खेचण्याचा प्रयत्न नाहीये, फक्त एवढंच आहे की कोणतीही गोष्ट मिस नको व्हायला, त्या हिशोबाने थोडं डिटेल व्हिडिओ बनणार आहे. ठीक आहे ना, तुमच्या माहितीसाठी तुमच्यासाठी गरजेचं आहे, त्याच्यामुळे 100% बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल हे फोटोज बघा तुम्ही की विद्यार्थ्यांचा जो प्रतिसाद होता, म्हणजे ह्या वेळेस मुलं एकदम पेटून उठलेत. आणि त्यातल्या त्यात एक हे तो सेफ हे, आपल्याला डिवाइड अँड रूल नाही करायचं आहे. आपण एकदम क्लिअर आहे, आपली जी लढाई आहे ती विद्यार्थ्यां वर्सेस डिपार्टमेंट आहे. आपण एकच जात आहे आपली, आणि ती जात म्हणजे विद्यार्थी जात. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल वाले वेगळे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट वाले वेगळे, विद्युत सहाय्यक वाले वेगळे, हे डिवाइड करायचं काम ते करतील, आपण नाही करायचंय. आपल्याला एकत्र राहायचंय, कारण त्यांचा एक फंडा दिसतोय की जे समोर गेले, ज्यांचं जास्त पॉवरफुल होत आहे ते त्यांचे म्हणणं एक्झॅक्टली समोर ठेवत आहे आणि ते विचार तेवढ्याच लोकांना विचारत घेत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, विद्युत सहाय्यकवाल्यांनी खूप जास्त स्ट्रॉंग फाईट दिली का त्यांना त्यांचा रिझल्ट थोडासा पुढे ढकलायचा, त्यांची एखादी वेटिंग लिस्ट लावायची, बाकीच्यांना होल्डवर ठेवायचा, हा जो प्रकार चाललाय, तर हा प्रकार आपल्याला अजिबात एक्सेप्टेबल नाहीये. ठीक आहे, सो स्टुडंट्स, एक गोष्ट सांगतोय, आपले मुद्दे काय होते आणि त्यांचा रिस्पॉन्स काय आला, प्रत्येक गोष्ट सांगतो. स्टार्ट विथ द महावितरण. सर्वात आधी आपण इथून मुंबईला प्रकाशगड BKC जे ऑफिस आहे बँड्रामध्ये सगळ्यात मेन ऑफिस, तिथे गेलो. आपण तिथून माहिती काढली होती की ते जे मेन ऑफिसर आहे, टॉप ऑफिशियल सर्व त्या दिवशी अवेलेबल होते फक्त प्रकाशगडच्याच ऑफिसला, त्याच्यामुळे तिथेच गेलो. तर विद्यार्थ्यांना तुम्ही बघू शकता, हे लेटर जे आहे अध्यक्ष जे CMD डायरेक्टली लोकेश चंद्र सर, त्यांना आपण डायरेक्टली हे केलेलं आहे, लिहिलेलं आहे CMD ऑफिसरला. सो विषय काय आहे बघा विद्यार्थ्यांना, विषय महावितरण भरती 2023 मधील उर्वरित रिक्त पदे भरण्याबाबत आणि आंदोलनाबाबत सूचना. ओके मुलांना एक शब्द नीट आहे का, ही मागणी महावितरण भरती 2023. मग 2023 ची कोणती भरती, तर 3 जाहिराती आहेत, 5 2023, 6 2023, 7 आणि 8. या कोणत्या ज्युनियर अकाउंट असिस्टंट. ओके, त्याच्यानंतर विद्युत सहाय्यक, दुसरं ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग. हे 4 एक्झामचा फाईट आहे. 4 जर एकच मुद्दा आहे तर कशाला डिवाइड व्हायचं आहे ना. 4 एकच मुद्दा ठेवायचा की आमचं वेटिंग क्लिअर करा. आणि त्यातल्या त्यात वेटिंग पहिली लिस्ट आणि दुसरी लिस्ट हा विषय नाहीच आहे, म्हणजे पुढे आपण डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे. पण मेन विषय काय, आपला फाईट कशाचं आहे, उर्वरित रिक्त पदे भरण्याबाबत. मुलांना बऱ्याच जणांचं म्हणणं की त्यांना ही सांगा 3री लिस्ट लावा आणि पहिली लावा आणि दुसरी लावा. मुलांना आपला मुद्दा तो नाही आहे की कितवी लावायची. आपला मुद्दा काय आहे, तुम्ही जेवढ्या वॅकन्सीज काढल्या आहेत, जाहिरातीमध्ये समजा सांगितलेलं आहे की तुम्ही ज्युनियर अकाउंट असिस्टंट साठी 510 जागा आहेत, त्या भरण्यात याव्या, विषय संपला. मग त्याच्यासाठी 2 वेटिंग लिस्ट लागतात का 4 लागतात का 10 लागतात, तो त्यांचा मॅटर आहे. त्यांना अक्कल शिकवायची नाहीये, त्यांना एक मागणी करायची आहे की आमच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या भरण्यात याव्या. ठीक आहे, एकदम क्लिअरली सांगितलेलं बघू शकतो तुम्ही इथे. कनिष्ठ सहाय्यक लेखापदाची प्रतीक्षा यादी त्वरित जाहीर करावी, कारण ती अजून एकही लागलेली नाहीये. जे ज्युनियर अकाउंट असिस्टंटची वेटिंग लिस्ट एकही लागलेली नाहीये. 15 जानेवारी 2025 ला आता 1 वर्ष होईल, 20 दिवसात, 22 दिवसात 1 वर्ष कंप्लीट होईल, एकही वेटिंग लिस्ट अजून लागलेली नाहीये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याची वेटिंग लिस्ट लवकरात लवकर क्लिअर म्हणजे जाहीर करावी. दुसरी गोष्ट, जे बाकीचे आहेत विद्युत सहाय्यक, ग्रॅज्युएट इंजिनियर, डिप्लोमा इंजिनियर, त्यांच्या सगळ्यांच्या 2-2 वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत, बरोबर. सो 3री वेटिंग लिस्ट लावायची, पण आपण शब्द 3री वेटिंग लिस्ट न वापरता रिक्त पदांसाठी तात्काळ अतिरिक्त निवड यादी जाहीर करावी. पण आता 3री म्हटल्यावर, तर 3री वेटिंग लिस्ट मध्ये जागा कंप्लीट नाही झाल्या, तर मग 4थीसाठी वेगळं काही सांगायची गरज आहे का, काही सांगायची गरज नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे, जेवढ्या जागा तुम्ही सांगितल्या तेवढ्या जागा फुलफिल करा. आम्ही काहीच एक्स्ट्रा अपेक्षा करत नाही तुमच्याकडनं. हे पण याच्यात क्लिअरली म्हटलेलं आहे, आमची कोणत्याही नवीन जागांची मागणी नसून 2023 मध्ये भरतीमध्ये जाहीर केलेल्या एकूण जागा पूर्णपणे भरल्या जाव्यात, हीच आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, कागदपत्र पडताळणी म्हणजे DB मध्ये
अनुपस्थित उमेदवारांमध्ये रिक्त राहिलेल्या ज्या जागा आहे त्याच लवकरात लवकर भराव्या. बरोबर. सो हा आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण महावितरण समोर ठेवला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट सर ईडब्ल्यूएसचं काय, तर मुलांना हा पण मुद्दा आपण क्लिअरली मेन्शन केला आहे. एसीबीसी अधिनियम 2024 मध्ये अंमलबजावणीनंतर महावितरणमधील सर्व पदांसाठी ईडब्ल्यूएस कोट्यातून निवड झालेल्या मराठा उमेदवारांचा चुकीच्या पद्धतीने ब्लॉक झालेल्या ईडब्ल्यूएसच्या जागांवर गुणवत्तेनुसार खालील ईडब्ल्यूएस उमेदवारांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. सो ईडब्ल्यूएस मध्ये जे डिझर्व करतात, आधी एक्झाम जेव्हा आली तेव्हा विषय वेगळा होता ईडब्ल्यूएसचा, त्याच्यानंतर एसीबीसीचा कोर्टाचा निकाल आला, मग मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही एसीबीसी मध्ये फॉर्म भरा, ईडब्ल्यूएस मध्ये अलाउड नाहीये. तर हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यांनी क्लिअरली त्याच्या सांगितलेलं होतं की जर तुम्हाला एसीबीसीचा बेनिफिट भेटतोय, ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही इलिजिबल नाहीये, हे क्लिअरली सांगण्यात आलं होतं. पण या गोष्टी क्लिअर झालेल्या नाही अजून सुद्धा, वेटिंग लिस्ट तर त्याप्रमाणे सगळं झालेलं नाही. त्याच्यामुळे हा पण मुद्दा त्याच्यात आपण इन्क्लूड केला. अजून एक मुद्दा होता काही जणांचा की सर ते एमएससीआयटीचा काय विषय होल्डवर ठेवलाय, तर मुलांना दिव्यांग विद्यार्थी त्यांचा नियुक्तीचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा आणि ज्या उमेदवारांचे जॉईनिंग होल्डवर ठेवलेले आहे. मुलांना आता दिव्यांग विद्यार्थी म्हणजे ऑफकोर्स कमी असतात, बरोबर, पण तो विषय आपण इग्नोर नाही केलाय, तो पण आपण विचारात घेतलाय. ते पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. असं काही हे नाही की हा विषय महत्वाचा आणि तो नाहीये, हा पण विषय महत्वाचाच आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न सोडवा आणि ज्यांची जॉईनिंग होल्डवर ठेवलेली, आता होल्डवर का बरं ठेवली, एमएससीआयटी मुळे, ते आपल्याला त्यांना सांगायची गरज नाही. एमएससीआयटी मुळे ठेवली, होल्डवर ठेवली, तुम्ही विषय संपला. त्याचं लवकरात लवकर रुजू करण्यात यावे, त्याचे आदेश देण्यात यावे. कशामुळे होल्डवर ठेवलं ते तुम्ही बघा. आमचं म्हणणं काय, होल्डवर ठेवलं त्याचा निकाल लावा, लवकर जॉईनिंग द्या. आणि ह्या 4 तर एकदम क्लिअर कट मागण्या, 5वी ही एक्स्ट्रा एक्सपेक्टेशन आहे, होते का नाही तो विषय वेगळा. एमएससीबी मध्ये ITI वरील 3 वर्षाची कंत्राटी पद्धत जी आहे ती 1 वर्षावर आणावी आणि कंत्राटी वेतन खूप कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या जिल्ह्यात नियुक्ती द्यावी कमीत कमी. स्टार्टिंगला तुम्ही आता फॉर एक्झाम्पल ज्युनियर अकाउंट असिस्टंट सुद्धा पहिल्या वर्षी 19, दुसऱ्या वर्षी 20, तिसऱ्या वर्षी 21,000 असा जो पगार आहे 19, 20, 21 वगैरे, बरोबर. तर त्याच्यामध्ये समजा जॉईनिंग मोठ्या सिटीमध्ये लागली तर त्याच्यात 20,000 त्याचं काय काय होणार आहे राव, काय होणार आहे, कसं होणार आहे. समजा मला फॉर एक्झाम्पल ज्युनियर अकाउंट असिस्टंट म्हणून माझी नियुक्ती मुंबईमध्ये झाली, मला पगार 19,000 भेटतोय. अरे मुंबईमध्ये राहायचं खायचा खर्च किती आहे, 19,000 तेही भागणार नाही, घरचं द्यायचं तर जाऊ द्या, त्याची स्वतःच्या जिल्ह्यात द्यावी आणि एक एक्सपेक्टेशन आहे फक्त, हे होईलच असं नाहीये. ठीक आहे. सो रिक्त जागांवर निवड यादी जाहीर करून अतिरिक्त निवड यादी जाहीर करून 2023 मधील प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करणार याबाबत तात्काळ अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून उमेदवारांना माहिती द्यावी. ठीक आहे. आणि हे जर नाही भेटलं, आश्वासन न मिळाल्यास आम्ही नाईलाजास्तव प्रकाशगड इथे आम्ही निदर्शन करणार आहोत, याचा गांभीर्याने विचार करावा. आणि मुलांना ही कॉपी जी आहे म्हणजे मेन म्हणजे हे आपण सर्वात आधी जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांना सुद्धा हे कळवलं आहे, त्यांना पण एक कॉपी दिलेली आहे. ठीक आहे. या कॉपी कोणाकोणाला दिल्या मुलांना इथे बघू शकतो मी, कॅबिनेट ऊर्जा मंत्री, आणि त्याची तुम्हाला ओसी कॉपी पण दाखवतोय बघा. कॅबिनेट बघू शकतो मी, मध्यवर्ती टपाल केंद्र, मुख्यमंत्री सचिवालय, तिथली एक कॉपी आहे, तिथली ओसी आहे. त्याच्यानंतर एक ओसी आहे जे तुम्ही बघू शकता ऍडिशनल चीफ सेक्रेटरी जे आहेत, अपर मुख्य सचिव म्हणजे आभा शुक्ला मॅडम जे आहेत त्यांच्या ऑफिसला दिलेली आहे. आणि तिसरी जी ओसी कॉपी आहे हे राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण जे आहे ऑफिस, सार्वजनिक ऑफिस वगैरे जे आहे, 24 डिसेंबरला म्हणजे पुढच्याच दिवशी. मुलांना बघा तुम्ही 23 डिसेंबरला एवढं सर्व झालं, पूर्ण वेळ कंझ्युम झाला. त्याच्यानंतर काही विद्यार्थी, आपले जे विद्यार्थी आहेत तिथे थांबले मुंबईमध्ये, केंद्रीय सरांचे विद्यार्थी बेसिकली मुंबईमध्ये थांबले, स्टे केला त्यांनी. आणि पुढच्या दिवशी 24/12 हे तिन्ही ऑफिस म्हणजे थोडक्यात मंत्रालय 24 तारखेला गेले. बघू शकता तुम्ही 24/12/2025 ही ओसीची डेट आहे याच्यावर, आणि हे 23 हे सेम डेटचं आहे. हे सर्व एक दिवस थांबावं लागलं, पण थांबून सुद्धा हे सर्व केलंय. आपल्या प्रोसिजरमध्ये कुठेच कमी नाहीये. इथे लिहिताना 5 नाव लिहिले, 5 नाव, पण ते ऍक्च्युअल 5 कामं सुद्धा केलेले आहेत. कॅबिनेट ऊर्जा मंत्र्यांना कॉपी दिली आहे, राज्य ऊर्जा मंत्र्यांना दिली आहे, अपर मुख्य सचिवाला दिली, अपर जे मुख्य सचिव आहेत ऊर्जाचे म्हणजे आभा शुक्ला मॅम त्यांच्या ऑफिसला दिलंय. मानव संसाधन म्हणजे HR जे आहे महावितरणचं त्यांना तर स्वतःच आम्ही दिली 23 तारखेला. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत निर्मल नगर पोलीस स्टेशन त्या एरियाचं, तर त्यांना तर त्याच्या आदल्या दिवशीच दिलेली कॉपी, म्हणजे त्याच्या परमिशन घ्यायसाठी आधीच आपण लेटर लिहिलं होतं. आणि विद्यार्थ्यांना त्याचा इफेक्ट बघू शकतात. हे जे सर आहेत, संदे सर नाव आहे यांचं, संदे सर म्हणून आहेत, पोलीस अधिकारी आहेत. तुम्ही बघू शकतात हे पोलीस अधिकारी आपल्यासोबत ऑलमोस्ट फुल टाइम मध्ये, फक्त थोड्या वेळ वेटिंग होतं, तेवढ्या वेळ ते दुसऱ्या ऑफिसमध्ये त्यांना दुसरं काम करायचं होतं, ते जाऊन आले. तर त्या एरियामध्ये आंदोलन करायचं असलं तर काही असलं तर सर हँडल करतात, संदे सर. आणि ते आपल्यासोबत तिथे आले मीटिंगमध्ये. आपली आधी जे सेक्रेटरी आहेत सिक्युरिटी कॅबिनचं जे काम आहे ज्यांच्याकडे, त्यांच्यासोबत मीटिंग झाली, तिथे सुद्धा ते सोबत होते.
HR डिपार्टमेंटमध्ये HR ऑफिसर सोबत आपण जेव्हा गेलो त्यांच्यासोबत मीटिंग झाली. हे बघू शकतात मुलांना, हे ऑफिसर्स आहेत तिथे सिक्युरिटीचं यांच्याकडे आहे कंट्रोल महावितरणचं. हे पण त्यांच्या मीटिंगमध्ये पण सोबत होते आणि वरती HR सोबत मीटिंग झाली, तिथे पण आपल्यासोबत सर आले होते. तर त्यांनी जबरदस्त साथ दिली आहे. त्यांना एकदम क्लिअरली कळलं आपला मुद्दा एकदम जेन्युइन आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर जेव्हाही तुम्हाला गरज वाटेल आंदोलनाची तर डेफिनेटली आपल्याला परमिशन भेटणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये. परमिशन भेटणार म्हणजे भेटणार. आपला मुद्दा एकदम जेन्युइन आहे. आपण काहीच म्हणजे बघा मुलांना, आंदोलन खूप जणांना असं वाटतं की लवकरात लवकर करावं. तर मुलांना आंदोलन हा शेवटचा पर्याय आहे. याला काही तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी नाही समजू शकत. मुलांना आंदोलन तुम्हाला एवढं सोपं वाटत असेल तर मग आंदोलनामध्ये नुकसान आपलं पण होणार आहे. आपल्याला जाणं थांबणं वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. पण नाही झालं तर शेवटचा पर्याय तो आहेच. आता सर मग शेवटचा पर्याय कधी, मग आता पुढे काय करणार? झाला असं विद्यार्थ्यांनो, आम्ही हे CMD भेट घ्यायसाठी गेलो होतो. ऑफकोर्स तुम्ही बघू शकता लेटर पण त्यांना CMD लिहिलेले आपण म्हणजे जे लोकेशन सर आहे त्यांना भेटण्यासाठी. पण झालं असं की नेमका त्याच दिवशी 23 डिसेंबर 2025 रोजी जे पूर्ण महाराष्ट्राचे CE म्हणजे चीफ इंजिनियर्स आहे, तर चीफ इंजिनियर्सची रिव्ह्यू मीटिंग असते मंथली किंवा क्वार्टरली वगैरे. तर नेमका त्याच दिवशी सगळ्या चीफ इंजिनियर्सची रिव्ह्यू मीटिंग असल्यामुळे ते दिवसभर मीटिंगमध्ये होते. ठीक आहे. इव्हन HRचे जे डायरेक्टर आहेत पवार सर, ज्यांना आपल्याला भेट घ्यायची होती, राजेंद्र पवार सर, तर ते सुद्धा फुल टाइम त्या मीटिंगमध्ये इन्व्हॉल्ड होते. म्हणजे आपण खूप प्रयत्न म्हणजे त्यांना सांगितलं अक्षरशः आम्ही भेटायला आलोय, तुम्ही सांगा 2 तास 4 तास 6 तास आम्ही थांबू, तुम्ही सांगत असाल रात्री भेटतील 7-8 वाजता आम्ही इथं मुक्कामाला थांबू, त्यांना भेटून जाऊ. आम्ही आलोच त्याच्यासाठी. तुम्ही जेवढं थांबायला वेटिंग करायला लावाल आम्ही बाहेरच बसू इथं, आम्ही इथून जाणारच नाही आम्ही भेट घेतल्याशिवाय. तुम्ही सांगा तेवढं थांबायला, त्याला फक्त भेट घालून द्या. आणि त्यातल्या त्यात ही सेम रिक्वेस्ट करायला सोबत जे पोलीस निरीक्षक सोबतच होते. पण झालं असं त्यांचं म्हणणं की अदरवाईज डायरेक्टली त्यांचा मीटिंगचा टाइम जो असतो 2 वाजेनंतर भेटू शकता वगैरे, तर असंही भेट झाली असती. अदरवाईज अशी छोट्या मोठ्या काही मीटिंग राहिल्या असत्या तर 2-4 तास थांबावं लागलं असतं, पण भेट आम्ही नक्कीच करून दिली असती, कारण जेन्युइन विषय. आणि त्यांनी विचारलं की तुम्ही किती विद्यार्थी आले, म्हटलं मॅडम तुमच्या समोर आता म्हणजे त्यांनी रिप्रेझेंटेटिव्ह जे अलाव केलेत, चार रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यासोबत आणि मी एक 5वा, आम्ही 5 जणांमध्ये होतो. तर म्हटलं आम्ही जरी 4-5 जण इथे दिसतोय, बाहेर 30-40 जण उभे आहेत, तुम्ही सांगा तर लगेच बोलवतो. तुम्हाला वाटत असेल की कोणी आलेलं आहे की नाही, 2-4 जण आले तर बाहेरच उभे आहेत गेटच्या बाहेर, तुमच्या रेस्ट्रिक्शनमुळे आम्ही बाहेर थांबवलं. ते त्यांना कळून चुकलं आणि ते सिक्युरिटी ऑफिसमध्ये सगळं दिसत होतं स्क्रीनवर कॅमेऱ्यामध्ये की किती गर्दी, किती जोरदार फाईटसाठी आलेले आहेत. तर डेफिनेटली त्यांना हा मुद्दा प्रायोरिटीवर घेणं आहे. फक्त चीफ इंजिनियर्सची खूप प्राईम मीटिंग असल्यामुळे नाविलाज झाला आणि त्या दिवशी मीटिंग नाही होऊ शकली विथ CMD. मग सर मग हे फेल्युअर झालं का, आपलं मीटिंग चक्कर वाया गेलं का? अजिबात नाही. आपण HRच्या टीमशी भेटलो आणि HR टीम मध्ये जे HRचं सगळं हँडल करतात रेळेकर मॅडम, जे रिक्रुटमेंट सेलच्या हेड आहेत, रेळेकर मॅडम आणि संतोष केंगार सर यांच्यासोबत मीटिंग झाली. त्यांच्यासोबत सगळं प्रपोजल त्यांच्यासमोर ठेवलं. एवढंच आहे, ते फोटो वगैरे काढू दिला नाही त्यांनी, तर तो एक विषय आहे. बट येस, आपल्याकडे OC आहे, डोंट वरी, OC कॉपी आहे त्या गोष्टीची. ठीक आहे. हा झाला सगळा महावितरणचा विषय. महावितरण सोबत दुसरा एक विषय होता महाजनकोचा. महाट्रान्सकोवर पण येणारच आहे मी. महाजनकोचा एक विषय होता. सो महाजनकोमध्ये मुलांना जाहिरात बघू शकता तुम्ही, 5/2024 हा न्यूज पेपर मधला एक कटआउट आहे. 15 मार्च 2024 हे पेपर न्यूज पेपरमध्ये आलं होतं आणि त्याच्यात म्हटलेलं आहे की निम्नस्तर लिपिक लेखा, निम्नस्तर लिपिक मास म्हणजे थोडक्यात LDC. ठीक आहे. LDCचे जे फायनान्स अँड अकाउंटच्या जागा आहेत 43 वॅकन्सीज आणि माससाठी 37, अशा टोटल 80 जागा निघणार आहेत, असं हे 15 मार्च 2024 रोजी आलं होतं महानिर्मितीकडनं, म्हणजेच महाजनकोकडनं. पण पेपरमध्ये आलं, त्याची जाहिरात अजून डिटेल जाहिरात आलीच नाही. त्याच्यासाठी आपण हे लेटर त्यांना दिलंय महाजनकोला की 5/2024 मध्ये जी सविस्तर जाहिरात, त्याची सविस्तर जाहिरात लवकरात लवकर आणावी आणि ऑनलाईन प्रक्रिया सुरू करावी. मुलांना एक काळ होता, आमचं काम म्हणजे बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट, आम्ही इव्हन बिंग अ टीचर, माझं काम एकच आहे, काय स्टुडंट येतील त्यांना क्वालिटी एज्युकेशन द्यायचं, कोर्सेस बनवायचे आणि सेल करायचे आणि अर्न करायचं आणि नवीन नवीन मुलांना म्हणजे त्यातल्या त्यात मुलांना गाईड करायचं पोस्ट काढण्यासाठी. पण आता टीचरचा रोल हा फक्त टीचिंग पर्यंत नाही राहिला आहे. म्हणजे आम्ही आधी फाईट करायचं कशासाठी, अरे तुम्ही जाहिरात तर काढा विद्यार्थ्यांना, विद्यार्थी वाट बघताय. तुम्ही पेपरमध्ये छोटीशी जाहिरात देऊन टाकली, त्याचं पुढे काय झालं काहीच कळलं नाही, तर डिटेलमध्ये जाहिरात काढा. बरोबर. जाहिरात झाल्यानंतर पुढे भांडावं कशासाठी, आता जस्ट भांडण झालं याच्या आधी, कशासाठी भांडण दिसेल आपण फाईट केली त्याच्यासाठी, बिकॉज महावितरण डेप्युटी मॅनेजर आता जे वॅकन्सी आल्या आहेत, काय केलं त्यांनी, जाहिरात काढली पण ऍप्लिकेशन सुरूच नाही झालं, त्याच्यासाठी पण फाईट करायसाठी गेलो आणि तो पण आपला जबरदस्त विजय झाला मुलांना. आपण याच्या आधी मुंबईला जे व्हिजिट केलं
म्हणजे 3 महिन्यापासून ऑलमोस्ट जूनमध्ये आली होती ती ऍप्लिकेशन, जाहिरात आली होती, पण ऍप्लिकेशन स्टार्टच नव्हतं झालं. आपण आता जस्ट जाऊन आलो काही दिवसाआधी, 8च दिवसात, पुढच्या 8च दिवसात इफेक्ट झाला आणि 8च दिवसात लगेच ती जाहिरात आली डिटेलमध्ये. ठीक आहे ना. येस, महावितरणला व्हिजिट केल्यानंतर 8च दिवसात जाहिरात पण आली. डन. हा पण एक आपला विजय झाला आणि त्याच्यासाठी पण आता फाईट करावं लागतं आजच्या काळात. ऍप्लिकेशन स्टार्ट करा. तिसरी गोष्ट, ऍप्लिकेशन स्टार्ट केल्यानंतर समजा एक्झामच होत नाहीये, तर त्याच्यासाठी पण आता टीचरांनी फाईट करायचं. अरे आमच्या पोरांनी मेहनत केली, त्यांनी कोर्सेस घेतले, मेहनत केली, सेल्फ स्टडी केलाय, स्ट्रगल केलाय, त्यांच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे ती एक्झाम, त्यांचं एज वगैरे वाढत चाललंय, ते एक्झाम तरी कंडक्ट करा रे बाबांना. त्याच्यासाठी पण फाईट करायचं आम्ही. एक्झामसाठी फाईट केल्यानंतर मग हळूच ऍडमिट कार्ड येते एक दिवशी, मग समजतं ऍडमिट कार्ड किंवा म्हणजे ऍडमिट कार्ड यायच्या आधी कधी कधी असंही होतं की तुमचा सिलेबस अचानक एक्झामच्या आधी चेंज झाला, त्याच्यासाठी आम्ही फाईट करायचं, वेटेज वगैरे चेंज केलं तर. आणि दुसरी गोष्ट, समजा एक्झाम कंडक्ट व्हायची झाली, त्याच्यात ते म्हणतील प्रायव्हेट सेंटरवर एक्झाम होणार, त्याच्यासाठी आम्ही फाईट करायचं. असं नका करू रे पोरांनो, सॉरी ऑफिसरांनो, असं नका करू रे. ऑथोराइज ION सेंटरवर एक्झाम घ्यावी, त्याच्यासाठी आम्ही फाईट करायचं. ते सगळं झाल्यानंतर रिझल्ट लवकर लावणार नाही, मग त्याच्यासाठी परत फाईट करायचं. अरे रिझल्ट तरी लावा रे राव. किती दिवस झाले, किती दिवस वाट बघायची? 45 दिवस झाले, 80 दिवस झाले. तुमचा IBMSचा पॅटर्न सगळं चेंज करून टाकला तुम्ही, ट्रॅडिशन चेंज करून टाकलं. रिझल्ट लवकर लावा रे. रिझल्ट लावल्यानंतर परत फाईट करायचं. अरे तो रिझल्ट ट्रान्सपरंट लावा रे. ILEEच्या फॉर्मॅटमध्ये प्रॉपर रिझल्ट लावा. का नाही लावायचं तुम्ही? रिझल्ट ट्रान्सपरंट लावा लवकर. रिझल्ट लागलाच लागला, परत फाईट करायचं. वेटिंग लिस्ट का बरं नाही त्याच्यासोबत? वेटिंग लवकर लावा रे. वेटिंग लिस्ट लावा रे. खूप विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे, वेटिंग लिस्ट पण तुम्ही लावा. हे सगळं झाल्यानंतर, हे सगळं सक्सेसफुली झालं, मग वेटिंग लिस्ट झाल्यानंतर हे DV पण घेणार आहे राव. DV पण घ्या ना. का बरं तुम्ही असं करता? वेटिंग लिस्ट लावली पण DVच करत नाही. 8-8 महिने, 6-6 महिने झाले DV करत नाही. तो पण विषय पुढे सांगतोच मी. DV का घेत नाही? आणि DV घेतल्यानंतर पुढचा विषय अजून, अरे DV गेला पण DV घेऊन त्यांचं पुढचं काही झालं नाही, जॉईनिंग देणार लवकर. प्रत्येक गोष्टीसाठी भांडायचं आहे. आणि आजचा टीचर का रेडी नाही या गोष्टीसाठी? मला हे कळतं. आता तुम्ही माझ्याकडे क्लास जॉईन केलाय किंवा माझ्यावर विश्वास आहे, जॉईन केला नाही केला तो विषय वेगळा. कशासाठी आले तुम्ही? तुमचं करिअर सेट करायला, बरोबर? तुम्ही जर 1 रुपयाचाही कोर्स घेतला, 100 रुपयाचाही कोर्स घेतला असेल, तुम्ही का इन्व्हेस्ट करताय 100 रुपये? का बरं? तर तुमच्या फ्युचरमध्ये तुमचं कुठेतरी सेटलमेंट व्हावी, जॉईनिंग व्हावी, पुढे लाईफ रेग्युलर व्हावी. त्याच्यासाठी तुम्ही सर्व करताय. मग त्याच्यासाठी का नाही फाईट करावं? प्रत्येक महाराष्ट्रातल्या टीचरनी का उभं नाही राहावं? जस्ट 2 टीचर, मी आणि केंद्र सर, आपण फाईट करतोय आणि त्यातल्या त्यात आपल्यासोबत पोलीस ऑफिसर फुल टाइम सपोर्ट करताय, आंदोलनाला परमिशन देत आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले शिक्षक पेटून उठले तर का नाही होणार पोरांना तुमच्या प्रत्येक मागणी पूर्ण? करावं लागेल त्यांना, करावं लागेल. का नाही करणार? काय एक्सक्यूज देणार आहे? अख्ख्या टीचर लोकांनी युनिटी करावी, उभं राहून जावं तिथे त्यांच्यासमोर. करावंच लागेल तुम्हाला. काय करून घेतील ते? आमच्या एका मेसेजने, एका व्हिडिओने सांगितलं की फक्त प्रतिनिधी यावेत, तेव्हा 30-40 लोक येऊ शकतात. सगळे टीचरांनी पेटून उठले तर का 3-4 हजार येऊ नाही शकत? प्रत्येक एक्झामसाठी 30-40 हजार ऍप्लिकेशन येतात, का 30,000 बोललं तरी येऊ शकणार नाही? येऊ शकतील. सगळ्यांनी युनिटी केली, सगळ्यांनी या गोष्टीसाठी फाईट केलं. फक्त प्रत्येकाला जर सगळ्यांनी म्हणते अंग काढून घेतील, नाही बाबा याच्याशी काही केलं नाही, आम्ही फक्त क्लास घेऊ, तर काही नाही होऊ शकत. ठीक आहे. तर महाजनकोमध्ये हे क्लिअरली सांगितलं आहे. तर 15 मार्च 2024 रोजी जाहिरात काढली होती, ती डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध करावी आणि लवकरात लवकर या गोष्टीची ऍक्शन घ्यावी. आणि त्यातल्या त्यात याच्यासाठी सुद्धा महाजनकोमध्ये आपल्याला जे IAS चेअरमन जे आहेत, चेअरमन आणि MD जे आहेत महाजनकोचे, राधाकृष्णन B म्हणून सर आहेत. तर त्यांच्यासमोर आपण प्रपोजल ठेवलंय. ते अवेलेबल नव्हते, ते सगळे फोर्ट ऑफिसला होते. तर त्यांचे जे PA आहेत त्यांना हा विषय ठेवला आणि त्यांनी सांगितलंय की 100% जर हा विषय सरांसमोर जाणार, म्हणजे लिहिलेलंच आहे त्याच्यावर नाव तुम्ही, तर त्या हिशोबाने हा विषय सरांसमोर जाणार आणि सरांसमोर गेल्यावर हा विषय मार्गी लागणार. डेफिनेटली त्याचं काही ना काही होईल. डोंट वरी, थोडंसं पेशन्स ठेवा, लवकरात लवकर सर करतीलच, असं त्यांनी आश्वासन पण दिलंय. डन. आता हे सगळे विषय झाले रिलेटेड टू महावितरण आणि महाजनको. आता विषय होता महाट्रान्सकोचा. सर महाट्रान्सकोचा नेमकं काय विषय होता? बघा मुलांना, महाट्रान्सकोचा खरं सांगू तर बिंग कॉमर्स टीचर माझा काही विषयच नव्हता. त्याच्यात अकाउंट असिस्टंट, फायनान्स काही संबंध नव्हता. पण एक आहे, विद्यार्थ्यांची आशा आहे की, होप्स आहे की सर तुम्ही जर आमच्यासोबत लढले तर आम्हाला न्याय भेटेल, तुम्ही आमच्यासोबत लढावं. फक्त आणि फक्त त्याच्यासाठी तिथे गेलो, नाही तर माझा काही संबंध नाही. अशा एक्झामशी रिलेटेड मी फाईट करायला गेलो तो महाट्रान्सकोला. विद्यार्थ्यांना महाट्रान्सकोला गेलो. महाट्रान्सकोला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता तिथे सुद्धा प्रतिनिधी स्वरूपात काही विद्यार्थी तिथे पोहोचले होते. आणि हे प्रतिनिधी कशासाठी आले होते, यांचा काय मुद्दा होता? तर महाट्रान्सकोचा पहिला विषय हा होता की सिनियर इंजिनियर, सिनियर टेक आणि टेक 1 टेक 2
हे जे पोस्ट आहे वरिष्ठ तंत्रज्ञान, तंत्रज्ञान 1, तंत्रज्ञान 2, तर यांच्या प्रतीक्षा यादी 16/4/2025 रोजी 16/4/25 ही वेटिंग लिस्ट आलेली आहे. ओके. आणि आता ऑलमोस्ट 25 डिसेंबर, आजचीच डेट घेतो डायरेक्ट, 25 डिसेंबर म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 8 महिने झाले आणि वेटिंग लिस्ट लागून यांच्या जॉईनिंग बद्दल काहीच चर्चा नाहीये. मी बोललो ना, याच्यासाठी भांडावं लागतं की तुम्ही वेटिंग लिस्ट लावली रे, डीव्ही करा रे, डीव्ही झालं रे, आता डीव्ही झाल्यानंतर जॉईनिंग द्या रे. यांचं काहीच नाही. अनेक जागा रिक्त आहेत आणि यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टीचं मार्गी लावा. बहुसंख्येने उमेदवार घरी बसलेले आहेत या आशेनेच. तर न्याय देण्याच्या भूमिकेतून बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित असलेली प्रतीक्षा यादी लवकरात लवकर मार्गी लावावी ही नम्र विनंती. तुम्ही वेटिंग लिस्ट लावता आणि डीव्हीच घेत नाही. काय म्हणजे काय चाललंय, काय चाललंय म्हणजे एकदम गंभीर विषय. दुसरा विषय होता मुलांना महापरिषद विद्युत सहाय्यकचा विषय होता, ज्याच्यात हजारो विद्यार्थ्यांचा विषय होता. तर यांनी काय झालंय, संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती मिळण्याबाबत, म्हणजे हे कशासाठी, जॉईनिंगसाठी थांबले आहेत. बरोबर. अनुपस्थित आणि अपात्र उमेदवारांची वगळणी जी झाली, पडताव डीव्ही साठी अनुपस्थित राहिलेले आणि अपात्र ठरलेले यादीतून नाव काढून टाकावी. त्याच्यानंतर डीव्ही पूर्ण करूनही रुजू न झालेले जे उमेदवार आहे ते बघावे. रिक्त पदांची स्पष्ट यादी द्यावी. समांतर आरक्षण आणि वितरण, अप्रेंटिसशिप हे सगळं विचारात घ्यावं आणि सिलेक्ट झालेले जेवढे उमेदवार आहे अपात्र ठरलेले आहेत त्यापेक्षा जास्त उमेदवार कागदपत्री पडताळणी करता लवकरात लवकर बोलवण्यात यावे ही विनंती. लवकरात लवकर त्याचं काय असेल वेटिंग लिस्ट करा, जॉईनिंग द्या. याच्यासाठी भांडावं लागतंय. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली की महाट्रान्सकोमध्ये, म्हणजे फ्रँक जी रियालिटी ते सांगतो, महाट्रान्सकोमध्ये बऱ्याच वेळ थांबलो, खूप वेळ वेटिंग होतं. जे सुचिता विखाने मॅम आहेत, शी इज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ HR, शी इज व्हेरी पॉझिटिव्ह, शी इज व्हेरी ऍक्टिव्ह. त्यांनी आपल्याला याच्या आधी महाट्रान्सकोचे LDC वगैरेच्या बाबतीत जबरदस्त रिस्पॉन्स दिला होता आणि मेरा वचन मेरा शासन आहे, रिअल माहेशमती म्हणेल मी त्यांना. तर त्यांनी जे सांगितलं खरंच पाळलं आणि त्यांनी सांगितल्यानुसार सगळे रिझल्ट लागले सुद्धा. महाट्रान्सकोचे LDC असेल, UDC असेल, डेप्युटी मॅनेजर असेल, सगळे रिझल्ट लागले. त्यांनी सांगितल्यानुसार सर्व झालं. आता त्यांच्याकडे हा विषय ठेवला. सुचिता विखाने मॅम ज्या आहेत त्यांच्यासोबत फॉर्च्युनेटली भेट झाली, पण ऑलमोस्ट वेटिंगमध्ये खूप वेळ राहावं लागलं. शी इज विखाने मॅम, शी इज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ HR आणि 7:30 वाजता भेट झाली. विद्यार्थी मित्रांनो, मला नाशिकला यायचं असल्यामुळे माझं नाविलाज झालं आणि मला एक टाइम नंतर तिथून निघावं लागलं. विद्यार्थ्यांनी हे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि त्यातल्या त्यात असंही नाही की 2च जण मध्ये, 3च, या सगळ्यांना मध्ये घेतलं, सगळ्यांचे विषय ऐकून घेतले. 7:30 वाजता भेट झाली. प्रत्येक विषय त्यांनी ऐकून घेतले. जवळपास 20 ते 25 मिनिटं दिले. एवढं असून सुद्धा त्यांचा ऑफिशियल टाइम सगळा संपून सुद्धा त्या थांबल्या आणि विषय ऐकून गेले पूर्ण. त्यांनी शाश्वती दिली आहे की जसंही हे आत्ताचं आचारसंहिता संपेल, आचारसंहिता संपल्यानंतर लगेच या गोष्टी मार्गे लागतील. त्यांनी हे सांगितलंय. डेट नाही दिली एक्झॅक्ट की ह्याच दिवशी रिझल्ट लागेल, पण आचारसंहिता संपल्यानंतर प्रॉम्प्टली याच्यावर ऍक्शन होणार त्यांनी सांगितलं. मुलांनी हे पण सांगितलं की KK सर पण आमच्यासोबत होते, पण त्यांना नाशिकला जायचं होतं, ट्रेन पकडायची, त्याच्यामुळे एक लिमिट एक्सटेंड झाल्यामुळे त्यांना जावंच लागलं. कारण त्याच्यानंतर ना मुंबई का ना नाशिक का असं अवघड झाला असता विषय. पुढच्या दिवशी 6 वाजता वर्किंग असतं, त्याच्यामुळे मला यावं लागलं. थँक्यू सो मच फॉर कॉपरेशन. स्टुडंटनी पण कॉपरेट केलं आणि मॅमनी सुद्धा सांगितलं KK सर गेले तर त्यांना पण ते रेकग्नाइज झालं की म्हणजे ओके ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही पण KK सरांना निरोप द्या की तुमचा विषय आम्ही कन्सिडर केलेला आहे आणि आचारसंहिता संपल्या आम्ही मार्गी लावू. हे KK सरांना पण तुम्ही निरोप द्या, तेवढ्यापर्यंत त्यांनी सांगितलं. सो थँक्यू सो मच मॅम फॉर द कॉपरेशन. सो मुलांनो, हे परत एकदा जस्ट कन्क्लूड करेल की प्रत्येक वेळेला म्हणतात ना, असं लाकूड तोड्याने कुलाडी मारली तर लगेच झाड तुटत नाही. 100 वेळा मारल्यावर झाड तुटतो, पण याचा अर्थ 100वीच फक्त जे मारले होतं आपण, 100वी जेव्हा हतोडी मारली तर तीच कामाची होती असं नाही म्हणू शकत. प्रत्येक 99 वेळा मारलं तेव्हा झाड वीक झालं आणि 100व्या वेळेस काम झालं, तर 99 पण कामाचे होते. तसंच आपला एक घाव हा जबरदस्त कामाचा झालेला आहे आणि त्यांना हा गोष्ट कळलेली आहे. पोलीस ऑफिसर वगैरे सोबत असल्यामुळे त्यातल्या त्यात एवढं सिरियसली एवढं क्राऊडने गेल्यामुळे त्यांच्या ही गोष्ट एवढे लक्षात आलेली की आता हे थांबणारे नाहीयेत आणि आंदोलनाची सूचना पण दिलेली आहे. त्याच्यामुळे एकदम त्यांना कळलेलं आहे किती इम्पॉर्टंट मॅटर आहे. तर लवकरात लवकर या गोष्टी होतील थोडं. आणि आता काय करणार आहे, आपण मेल करायला लावलेला, आपण मेल पण सेंड केलेला आहे. त्यांनी ऑफिशियली अपॉइंटमेंटसाठी मेल करायला लावलाय, तर ऑफिशियल जेवढे मेल IDs दिले सगळ्यांना मेल केलेला आहे आणि तिथली एक अपॉइंटमेंटसाठी आपण 2-4 दिवस वेट करतोय. थोडे दिवस थांबा, त्यांचं म्हणणं तुम्हाला प्रॉपर अपॉइंटमेंट भेटेल, तुम्ही भेटा आणि बोलून चर्चेने सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. तर 99% ट्राय तेच करा.
जर नाही होते, अपॉइंटमेंट नाही भेटली, रिस्पॉन्स नाही भेटला आणि जर प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर 100% आंदोलन होणार आणि आंदोलन ऐतिहासिक होणार. याच्या पुढे MSCB ला सुद्धा लक्षात राहील की हे आंदोलन सोपं नाही, हे पोरं सोपं नाही, पेटलेत, यांची प्रत्येक गोष्ट याच्या पुढे सिस्टमॅटिकच झाली पाहिजे, एवढा त्यांना दरारा 100% क्रिएट होईल, अशा प्रकारचं आंदोलन होईल झालं तर प्रत्येक अपडेट देण्यात येईल. ही अपडेट बरीच मोठी झाली 25 मिनिटाच्या आसपास, पण मी तुम्हाला बोललोच होतो प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगायची, त्याच्यामुळे हे बनवलंय. सो विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या अपडेटसाठी लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय.